ग्रामीण भागामध्ये गरोदर मातांचे मृत्यू होण्याच्या घटना घडतच असतात, पण शासन या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाही। गरोदर माता महिलांसाठी शासनाने कितीतरी योजना काढल्या आहेत, पण त्या योजना त्यांच्यापर्यंत खरंच पोहोचतात का, की फक्त ह्या योजना शासन घोषणा देण्याचे काम करत असतात आणि ह्या योजना फक्त कागदावरच असतात असे एकंदरीत दिसत आहे। तर आता एका गरोदर मातेचा मृत्यू झाल्यानंतर झोपी गेलेले शासन जागे झाले आहे आणि त्यांना आता जाग आली आहे। म्हणजे अशा काही दुःखद घटना घडण्याची शासन वाट बघते का आणि त्यानंतर ह्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करते का असे एकंदरीत दिसत आहे। डहाणू सारणी येथील पिंकी डोंगरकर या गरोदर मातेला उपचारासाठी वलसाड येथे नेत असताना तिचा आरोग्य यंत्रणेच्या त्रुटीमुळे वाटेतच मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती। या धक्कादायक घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आरोग्य यंत्रणेविषयी खेद व्यक्त केला। या दुःखद घटनेनंतर गोरे यांनी आरोग्य व आदिवासी विभागाला सक्त सूचना देऊन आढावा घेण्याचे व ग्रामीण भागातील गरोदर महिलांना आवश्यक ते उपचार मिळाले पाहिजेत असे सक्त निर्देश दिले आहेत। दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू होत आहेत। या संदर्भात आरोग्य व आदिवासी विभागाने खेडोपाड्यात आढावा घ्यावा अशा सूचना उपसभापती यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। पालघर जिल्ह्यातील डहाणू सारणी येथील पिंकी डोंगरकर या मातेला रुग्णवाहिका उशिरा मिळाल्याने वलसाड येथे उपचारासाठी नेत असताना अर्ध्या रस्त्यात तिचा व गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती। त्यानंतर राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती गोरे यांनी व्यक्त होत प्रशासनाला या सूचना केल्या आहेत। मृत मातेच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले आहे। आरोग्य विभागामार्फत विविध टप्प्यांमध्ये गरोदर महिलांच्या तपासण्या वेळेवर होत नसल्याचे यामधून अधोरेखित होत आहे असे गोरे यांनी म्हटले असून राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी येथे करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे। पालघर जिल्ह्यात माता मृत्यूदर कुपोषण यांचे प्रमाण जास्त आहे। जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। या अनुषंगाने सर्व योजना राबवण्यासाठी फेर आढावा घेऊन गरजूंना त्याचा जास्तीत जास्त लाभ झाला पाहिजे आणि केलेल्या उपाययोजना उपसभापती कार्यालयास अवगत कराव्यात असे निर्देश डॉक्टर नीलम गोरे यांनी दिले आहेत। त्याचबरोबर दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिघातील गावांमध्ये गर्भवती महिलांची संख्या व त्यांच्या आरोग्याबाबत स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याने आढावा बैठक घ्यावी अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत। जिल्ह्यातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदिवासी दुर्गम क्षेत्रात प्राधान्याने भरावीत। अशा क्षेत्रात प्रत्येक 40 किलोमीटर अंतरावर एक सुसज्ज स्त्री रुग्णालयाची स्थापना करण्यात यावी। अधिकच्या रुग्णवाहिका, बोट रुग्णवाहिका आदिवासी क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात याव्यात अशाही सूचना गोरे यांनी या प्रकरणानंतर केल्या आहेत।